संत पूजा तुमच्या घरी उराली ध्यानात ठेवा. त्या म्हाताऱ्याने काय केलं, सगळी पंगत जेव घातली आणि त्यांना वाटी लावून दिलं. पुढचं ऐका. त्या चोराने काय केलं, माय बहिणी मायबाप एका शेतामध्ये गेले आणि गोल असा रिंगण केलं आणि तुकोबरायला मध्ये घेतलं आणि सगळ्या चोरांना हात जोडले. म्हणे महाराज आज तुम्ही आमच्या सोबत होते म्हणून आम्ही वाचलो, नाही तर बिना भाड्याच्या खोलीत जाऊन आणि मरुस्तर आम्ही मार खाल्ला असता. पण आम्हाला तुम्ही सांगा आम्ही कसं करावं. आजपर्यंत आम्ही देव नाही केलं, धर्म नाही केला, दान नाही केलं, धर्म नाही केलं. आजपर्यंत आम्ही कोणते कामं केले, स्त्री हत्या, बाल हत्या, गौ हत्या, चोऱ्या माऱ्या असे बेकार कामं केले आतापर्यंत. आमच्या डायरीमध्ये चांगली नोंदच नाही. तुकोबराया आणखी काय सांगा तुम्हाला. आम्ही रातचे लोकांचे डाले फरार केले. डाले ठिकाणावर नाही ठेवले, त्याचे डाले. कशाचे डाले. एवढी भारी भारी आम्ही कामं केलेले. मग तुम्ही सांगा आम्हाला आम्ही कसं करावं. आमच्या जीवाचं हित कशामध्ये, आमचं कल्याण कशामध्ये हे तुम्ही आम्हाला सांगा. एक मिनिट. आमचं कल्याण कशामध्ये, आमचं हित कशामध्ये आणि आमचं या ठिकाणी जीवन सुखमय कसं जाईल हे तुम्ही आम्हाला सांगा. मग तुकोबराय सांगतात मग तुमच्या जीवाचं कल्याण करायचं का, तुमच्या जीवाचं हित करायचं का. मी सांगतो असं करा. अभंगाच्या पै आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता. हे आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कर्ण पुत्र होती सात्विका, कुळी कर्ण पुत्र होती सात्विका, कुळी कर्ण पुत्र होती सात्विका, कुळी कर्ण पुत्र होती सात्विका. धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे. होळी कळला बोल तुझे सात्विके, होळी कळला कृष्ण महाराजची तब्येत बरोबर नाही बा. नाही तर ते सांगतात इकून शब्द निघला तिकडून पटकन पकडतात महाराज. त्याला उशीरच लागते पण तब्येत बरोबर नसल्यामुळे तरी पण ते आहे ना आता जे होईन ते होईन. जीव जाऊ का जिलेबी खाऊ, आता पिछा सोडायचा नाही. सुरुवात केली म्हणा आणि सगळं कीर्तन महाराज त्याची भरशीवर आहे. शब्द परत प्रमाणे आणि प्रमाणात ठणक्याची पाहिजे, खाली पडेल नाही पाहिजे. मग कीर्तन खाली पडतं. सुंदर त्याने असं मस्त प्रमाण दिलं महाराज. मी सांगतो हे गायन करणं आणि वाजवणं सोपं नाही.
सगळ्या मंडळी सांगतो, वाजू बंद आमच्या दोघांची पण लगच झाले. आणि किती बारीक आवाज काढते महाराज सांगा तुम्ही मंडळी. हे गायन करणं वाजवणं सोपं नाही, कीर्तन करणं सोपं नाही. काही लोक म्हणते हा समोर मी वाजवतो ये ना इकडे, मग हा सोपं आहे का ते? कीर्तन झाल्यावर तुम्हाला सांगतो मंडळी, आम्हाला भुका लागते राजा, काय सांगा. झाली पंगत आता. कोणी विचारतंय आम्हाला, सगळे एका रूम मध्ये पडतो आम्ही सगळे आणि एकूण एकाला म्हणतो, लक्ष्मण महाराज काय करता बाबा, घ्या गोधडी पडा. प्रत्येक गावाच्या कमिटीला मी सांगत असतो, ऐकून घ्या. हो, माझा 50 वर्षाचा अनुभव आहे महाराज, म्हणून तुम्हाला सांगतो. प्रत्येक कमिटीला मी सांगत असतो, तुम्ही कीर्तन झाल्यावर आम्हाला जीव घालू शकत नाही, ऐकून घ्या. पण पहा नाही लेकरं केवढाले रडून भाकरी मागासारखे. कोणाला भाकरी मागते ती कीर्तन झाल्यावर तुम्ही सांगा. तर कमिटीच्या मंडळीनं काय करायचं, तुम्ही जेवू नाही घालत, पण आमच्या प्रत्येक लेकराला आणि आमच्या प्रत्येक गायकाला 2-2 बिस्किटाचे पुढे द्यायचे. गुड्डे काय अवघड आहे का? कुठे अध्यक्ष महाराज, कुठे आपल्या मालका याचे अध्यक्ष कुठे? बाबा आणता ना खोकं, मग कशाचं बिस्किट यायचं ना, आण सांगते कोणा खेळ खराब होत नाही ना आपला. हा, टाळी वाजवत याच्याकरता एकदा. हा, म्हणून तुम्हाला सांगतो सोपं नाही महाराज. एकदा तुकोबराव म्हणतात, मग हेच करायचं असं तर मी सांगतो, मग तुम्ही आजपासून माळ घाला. आता किती वर्ष सप्ताह केला माऊली, याला महत्व नाही. आचरणामध्ये काय आणलं याला महत्व आहे. किती वर्ष म्हातारं जगलं, जगाला महत्व नाही. यानं जगून केलं काय? 110 वर्ष आमचं म्हातारं जगलं. किती वर्ष? 110 वर्ष आमचं म्हातारं जगलं. पण 110 वर्षात आमच्या म्हाताऱ्यांना कोणाचे चांगले कामं होऊ दिले नाही. का हो म्हातारं आमचं बस स्टँडलाच बसेल. पाहुणा उतरला गाडीतून, राम राम, कुठे झाले? फतेपूरला. कुठे झाले? त्या साहेबाच्या मुलीला पाय चाललं, बा काय बावळे झाले तुम्ही, त्या काठीला घुर्र येत आहे. लोक तिथंच गाडीत बसते घरी जातील. अशा आमच्या म्हाताऱ्याने सगळे कामं केले, जगून काय फायदा केला नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, गळ्यामध्ये माळ घाला. बरं जाऊ द्या, कोणाच्या गळ्यात माळ आहे, माणसं वरत करा. माळ माणसं करा ज्याच्या गळ्यात असेल त्याच्या. 1 2 3 4 10 12 आहे कशी इकडं माळ बरं आहे, नाही पेक्षा बी. पण हे पहा तुम्हाला सांगतो मंडळी, गळ्यामध्ये माळ घाला. ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्या कुत्र्याला कोणी मारेन का? ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्या कुत्र्याला कोणी मारेन का? नाही. मारलं तर कायद्याने विलाज होईल साहेब. आणि ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा नाही ते कुत्रं लई छत्र. कोणाच्या घरी भाकर खायला गेलं असं गुमसुम उभं राहत नाही. ते अर्ध करताना अर्ध बाहेर उभं राहतं. त्याला माहिती आहे कोण टपूर येईन. हा, आणि आपले लोक लय भारी. 2 किलोचा दगड घेतला, मारला कमरात, एका दगडात त्याचं कमर गे. कोण मोडलं त्याचं कंबर? त्याच्या गळ्यात काय नव्हता. मग तुम्हाला पट्टा घालायचं कंबर मोडायचं? हा, शाबास. अरे मेल्यावर लोक सगळं काढून घेतील पण माळ नाही काढणार. अंगठी कधी विसरली तर अंगठी भूषण ही घेती काढून या, भूषण ही घेती काढून, भूषण ही घेती काढून, भूषण ही घेती काढून, यमाची ये हाती बांधून या देती. भूषण ही घेती काढून, आवाज भूषण ही घेती काढून या, बांधून या देती घराची यादी. भूषण ही घेती काढून या, भूषण ही घेती काढून वा वा, टाळी वाजवा. काळाच्या हाती बांधून या देती आणि भूषण घेते काढून या. अंगठी कधी विसरली गडबड सरबड तर अंगठीच्या आठवण माणसाला राहत नाही. यायला राहते आणि त्या अंगठीकडे पाहत्या आणि फुसफुस रडत्या. तर तिच्या शेजारी एक म्हातारी बस रडते. ती म्हणते, बाई मोकळा राडा, छाती भरत असते. आणि मग म्हातारी भोंगा ठोकती, कशी अंगठी शोभा. तर माणसं म्हणते अंगठी राहिली.
आणि कोण्या महिना आता लोक म्हणलं नाही त्याच्या गळ्यात माळ इसरून राहिली ना, त्याची माळ काय कामाची कोणाच नाही म्हणलं. बरं जाऊ द्या. माळीमध्ये मणी किती आहे? 108. 108 मणी नाही, ते 108 तीर्थ आहे. डोक्यावर कधी पाणी घेतलं आणि ते आपल्या अंगावर वगळलं त्या मण्याहून 108 तीर्थाची आपल्याला आंघोळ घडते. पकवा आंघोळ करता करता मस्त म्हणायचं देवाची द्वारे वाक्षण भरी त्याने मग तिच्या सदवीला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कोण करी नाही हरिपाठाचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाही रामकृष्ण राम 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 असं असं काहीतरी म्हणा. पण काही काही माणसं काहीच म्हणत नाही आंघोळीच टायमाला. काही काही माणसं आंघोळ करताना बायकायला शाद देते. जसं कोमट पाणी कधी झालं ना अशा बायका जाते आंघोळ जाऊन. आता आंघोळीचे मंत्र आहे का आता हे? अरे मनुष्याने जप करा. जप केला महाराज त्याची तिची वाचा सिद्ध होती. ऐकून घ्या एवढी रामनामामध्ये शक्ती आहे. रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशव केशव रामकृष्ण हरे विठ्ठल केशव विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ सर्व काळ सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ सर्व काळ सर्व काळ नरगती साया सजावे वनांतरा नरगती साया सजावे वनांतरा हे मंत्र हा जपावा सर्व काळ सर्व काळ सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ नरगती साया सजावे वनांतरा 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 टाळी. असे फक्कड म्हणणारा असले ना तर 4 बाजूला कीर्तन मोडीत नाही. आज मी आपलं चिकटवाणी काम नाही आपल्याजवळ. जसं कीर्तन करायचं घंटापर्यंत तसं नाही करायचं. सगळं वावर वखरून नांगरून आडमुरडान घेऊन वावराच्या बाहेर आहोत निघणं आपलं तसं निघणार नाही. हा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र आज पाव सर्व काळ. हे मंत्र सगळ्यात सोपा आहे. मग एकदा भजन करू आपण सगळेजण. मांडी घाला. शेजारी बाजारी झोपले असेल त्याला चिमटा घ्या. तुम्ही ऐका कीर्तन ते मारत असेल झटके. ते झटके मारत असताना ते झोप घेणारच पाप तुमच्या डोक्यावर बसन. भजन करा. विठोबा रखुमाई हरे जय हरी जय जय राम विठोबा हरी जय हरी जय
मस्त कीर्तन चाललं आता बरं का. सगळ्याच्या पाठीमागं एक माय बसले. मला कवाची म्हणून राहिले महाराज आवरा आता 11:15 वाजू राहिले. झोप कवून येते कीर्तनामध्ये कळत नाही म्हणून झोप येते. बरं झोप एकटी नाही, त्या झोपी संग तिची एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे. ती झोप काय करते आधी बहिणीला पाठवते. बहीण कोणती आहे ही झाली आपली. यायची मग येतो भाऊ. तो भाऊ त्याला नाही तो आपल्याकडे येतो. मग मला हा काढ मग बिडीगिडी. मग झोप काय इकून येते का तिकून येते का मागून येते. त्याच्या पुढे एक माणूस कीर्तन ऐकतो. हे लग त्याच्या पाठीत लग धडक. ते पुढचं म्हणतं झोपायला का अनकोण बंधा जेवणार झोपणार पहिला नंबर चालला बाळा. हो कीर्तनामध्ये झोप घेऊन बरं का. महिला म्हणलं तुमच्यापेक्षा आमच्या माणसं कमी आहे बरं का. कोणत्याही कामामध्ये कोणत्या कार्यक्रमामध्ये तुमचा भाग ज्यादा आहे. कमाल आहे पण तुमच्या जीवाची. कीर्तनाला तुम्हीच, लग्नात बी तुम्हीच, मग पाय कोणी धुतले भांडणे करायला तुम्हीच, बाजारामध्ये बी तुम्हीच. तुम्ही आल्याशिवाय भोकरदांचा बाजार भरत नाही. माणसं कमी पण ह्या महिला ज्यादा. माणसामध्ये पुढे पाय बाई आली, पुढे पाय बाई आली, पुढे पाय असे माणसं चोपून चालते. ते पाला येतो. पण एखादी माझ्यासारखी बाई ती मरते खुंबा असा खुंबा लागतो त्या माणसा छाती. ते माणूस त्या बाईकडे पाहतो इकडे चालतो. ती बाई म्हणते काय हो पंढरीनाथ भगवान की. बाजारात बी तुम्ही माऊलीच्या दिंडीला माणसं कमी. आळंदी ते पंढरपूर यायची संख्या झाला. अरे पंढरपूरला गेल्यावर माणसाला घरचं ध्यान येत नाही. आणि पुण्यामध्ये गेल्यावर ते लोक असे मस्त महाराज बिस्किटाचे पुढे वाटतात. मग एकच घ्यावा ना. एवढे लोक थोडे दिंडीत गेल्यावर माणसाला ध्यान येत नाही. आणि लोक माऊली शिवाय कोणाला बोलत नाही. मला बोलतात का माऊली जेवण घ्या, माऊली चहा घ्या, माऊली हे कपडे घ्या, माऊली आंघोळ करा. हा माऊली शिवाय बोलत नाही. माऊलीचे रूप ते आपल्याला मानतात. आणि आपण भिस्कटाचे का थोडे आणतो. हा काय भजन करीत चालते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बदन 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 ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. घरचं ध्यान येत नाही माणसाला महाराज बरं का. पण पुण्यात गेला कधी न दिंडीत जाते ते फोन लावते तिथून का रे ए गण्या पाऊस पडला का रे उगलं का. आणि आपल्यापेक्षा ह्या का रे ए तिरमाख्या पाऊस पडला का रे उगलं का रे. आणि ती लहानी कट्टीला तपली होती तेच कसं आहे रे. ऐ बकरी जल्ली का रे. आता बकरीचा त्या दिंडीचा काय संबंध आला. काय मिळेल काय नाही कमाले मात्र. म्हणून महिला मंडळ मी तुम्हाला सांगतो प्रत्येक बाईना सकाळ संध्याकाळ आपल्या आपल्या मालकाच्या पाया पडावं. हे पती तुमचे देव आहे. ब्रह्मा विष्णू महेश नारायण खंडोबा मसोबा रोज यायच्या पाया पडा. आता याच्यातले काही काही माणसं म्हणतील आपण देव झालो. खरंच देव आहे पण काही दिवस आहे दुपारून जर देव बाजारला गेला
तर रातच्या 2 वाजता देव घरी येतो. थैलीत एकच कांदा आणि एकच वांग, भाड्याला पैसे नाही, एकटाच चालला रोडना. झडगं लागेल, कपडे ओल्ले चिम आणि ही चमकली, हे होतं हे कोण फोटो काढता मा? आता इतके लवकर का फोटो काढा त्याला? गावाच्या गाव घरी आलो, कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्रे लई हुशार, कुत्रे कधीच पेल माणसाला भुकत नाही. कुत्र्याने त्याला असं पाहून घेतलं आधी. हे घरी गेलं आणि घरी गेलं काय केलं, धाडकन लात मारली, कावडाला लात मारली. कावड कधी पायानं उघडू नये. घर आपलं मंदिर आहे. माय व्हिडिओ रोज सडा सारवण घालता तुम्ही, तर चौकटीवर 2-2 गायचे पावलं काढा आणि त्या चौकटीच्या पाया पडा, मग घरामध्ये जा. आपलं घर मंदिर आहे. हे यानं कावडा लात मारली आणि उताना पाताना घरात गोदडीवर जाऊन पडलं आणि 2 वाजता बायकोला बेजार करायला लागलं. बायकोला म्हणतं का रे, हे काय आणतं, हे काय आणतं, हे काय आणतं, हे काय आणतं, भाजी काय गेली, भाजी काय गेली. ती मध्ये वरण केलं. वरण म्या तुला डाळ करायची सांगितली होती. आता वरणाचा डाळीत काही फरक आहे का? याला 2-3 पोळ्या वरण वाढून दिलं, 2 पोळ्या वाढून दिलं. हे काय सोयना खातंय, मुंडका हलू हलू चाललंय. खाता खाता लाईट गेली, डोक्यातली टोपीने सुटली, ती पडी वरणात. यानं पोळी दिली सोडून, धरली टोपीन दाबली वरणात. बायकोल म्हणतो पोळी तुटत कशी नाही. असा जरी दिवसला माय वेळ त्याला काही कल्याण आहे का? त्याला देव आहे तुमचे, त्याच्या पाया पडा. आता हे झालं आमच्या माणसाचं. आता तुमचं सांगतो. इकडं बा माझ्याकडं श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आले होते? झोपल्या काय तुम्ही? 4. तुम्ही गपचे बसा चिमण्या हो, यायला बोल द्या ना. तुमचे काय लग्न झाले का अजून? पहिला म्हणलं किती आल ते? 5. पण कोणत्या कोणत्या पहिला श्रावण सोमवारचा उपवास होता त्या बहिणी वर हात करा, पटपट पटपट वर हात करा. तुमच्या भावाची शपथ आहे तुम्हाला. करा खाली हात. श्रावण सोमवारच्या उपवासाच्या दिवशी कोणत्या कोणत्या बहिणी आपल्या आपल्या मालकाचं दर्शन घेतलं त्या बहिणीवर हात करा. पहा आता किती आहे. हो महाराज, सगळं कठीण काम आहे. नुसतं मला सोमवार आहे, मला सोमवार आहे, मला सोमवार आहे, मला सोमवार आहे. हो लगे नवी साडी घातली, कुकाचं डबलं, फुलाचा हार निघली महादेवाला, मला सोमवार आहे, मला सोमवार आहे. आणि तिचा महादेव नेमका झोपातून उठला. अहो कुठे चालली? महादेवा चालले, महादेवाला मला सोमवार आहे. आणि ते म्हणतो महाच्या तुम्ही तुमचं पाहून घ्या, तुम्ही तुमचं पाहून घ्या. वारे पार्वती, घरचा महादेवाच्या आवाजातून कळकळ करू राहिला आणि त्या महादेवाला किती चोपडं तुम्हाला प्रसन्न होणार आहे का? नाही माय बहिणी. अरे यायची सेवा करा. एवढं तुमच्या पतिव्रतामध्ये मोठेपण आहे. सत्यानुसार 3 देवाचे बाळ केले. पतीचं सामर्थ्य. तू काय म्हणे पतिव्रता, तू काय म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पती, तू का म्हणे पतिव्रत, तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता. तिची देवावारी साधा, तिची देवावारी साधा. तू काय म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, पतिव्रता, पतिव्रता. वाह, टाळी वाजवा. तिची देवावरी सत्ता. कोणत्या? तुम्ही तुमचं पाहून घ्या, हिचं नाही. चहा यायची व्यवस्था करा. आणि तुम्हाला सांगतो मंडळी, इकडे बा माझ्या शब्दाकडे ध्यान करा. ज्याचे लग्न होईल नाही त्याला सोडा, पण ज्याची व्हायले आणि आपले म्हातारे वयातले जे माणसं, आपल्या ज्या बायका आपल्या म्हाताऱ्या आणि ज्याच्या आता बायका आहे, सगळ्यात सांगतो यायला जीव लावा. लहानपणामध्ये माय व्यवस्था करते आपली.
हाकलं काय आणि मुतलं काय धुवून काढते, पण म्हातारपणामध्ये आपलीच बायको आपल्याला कामी येणार आहे, ध्यानात ठेवा. ना सून ना लोक हे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तीच आपले मायसारखा सांभाळ करणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगतो, याला जीव लावा. आता ह्यो मला आता लय महाग झाला. बिना लग्नाचे पूर्व हिंडूराले कठाळ्यावणी का आम्हाला म्हणजे महाराज पान आता काय बा इतकं पोरीवाल्यानं ताणून धरलं महाराज, काय सांगा तुम्हाला, लय ताणून धरलेले. हा मग म्हणून तुकोबराया सांगतात, तुमचं कल्याण करायचं असेल, हित करायचं असेल तर देवाचं चिंतन करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, 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 हे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 हे कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, जय हो कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, हे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 दयाचा हरिखा कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, हे कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, 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 कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक. वा वा वा, टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. बस असे गायकन असे वादक असले ना, सकाळी 4 वाजे लोक सोडित नाही तुम्हाला. आज मी काही लोक म्हणते कोण आणलं रे याला, डाखाळेले कर रे हो, याला काय कीर्तन भेटत नाही काय? अहो रोज कीर्तन मारा रोज. आता उद्या वडशतला कीर्तन आहे. वडशत सकाळचं कीर्तन हळद्या टाकलेलं आहे आणि संध्याकाळचं कीर्तन वडशतला आहे. असं सीझन जोरात चालू आहे तुम्हाला सांगतो. भन्नाट पायाचंच काम नाही मारा. हा आता मस्त या ठिकाणी अशा प्रकारची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मग तुकोबराने पहिली कन्याच का सांगितली? ही कन्या आपली आई आहे, ही कन्या आपली पत्नी आहे, ही मावशी आहे, ही काकू आहे बरं का. आणि कन्याच का सांगितली? ही कन्या दोन्ही कुलाचा उद्धार करणारी, मालकाच्या घरची 21 आणि बापाच्या घरची 21 दोन्ही 42 कुळाचा उद्धार करणारी मुलगी आहे बरं का. म्हणून तुम्हाला आता सरकारच्या लक्षात आलं, बेटी बचाव बेटी, जोरात म्हणा, बेटी बचाव बेटी. आता सरकारच्या लक्षात आलं महाराज, आता या मुलीची संख्या कमी झाली. आणि मुली हो, तुम्हाला माझा एक उद्देश आहे, एक संदेश आहे. माय बापाचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. माय बापाचं म्हणणं आहे की माझी मुलगी PSI झाली पाहिजे, मोठी अधिकारी बनली पाहिजे, कलेक्टर बनली पाहिजे, आणि कर्ज काढून तुमची फी भरतो बाप, ऐकून घ्या, आणि 4 चौघात कालर टाईट करून शकतो. माझी बबी संभाजीनगरला आणि PSIचा कोर्स देते, लातूरला मोठी अधिकारी माझी या ठिकाणी मुलगी आणि त्याचा कोर्स देत आहे. असं बापाचं स्वप्न पूर्ण करा. आणि त्या बबीनं काय केलं? आंधळ्या प्रेमात पडली. कोणत्या प्रेमात पडली? आंधळ्या प्रेमामध्ये पडली. आणि जशी बब्या संघ पळून गेली तर अजून नाही आली. हा, तुम्हाला सांगतो, या आंधळ्या प्रेमामध्ये पडू नका. आणि त्या आंधळ्या प्रेमामध्ये पडून तुमच्या जीवाचा सत्यानाश करून घेऊ नका. ही तुम्हाला माझी नम्र विनंती आहे. आणि तुमच्याकरता बाप लय खस्ता खातो.